गुड मॉर्निंग. आपण केंद्र राज्य संबंध हा टॉपिक पाहत होतो. मागच्या भागात आपण केंद्र राज्य यातील विधिविषयक संबंध हा भाग पाहिला. आज आपण केंद्र राज्य यातील प्रशासकीय संबंध हा भाग पाहणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकार क्षेत्राची विभागणी आणि या दोन्ही सरकारने कोणत्या विषयावरती कायदे करावे, कोणत्या विषयावरती कायदे करावे त्या संदर्भात विषयाची सूची सुद्धा भारतीय संविधानात दिलेली आहेत आणि दोन्ही सरकार आपापल्या अधिकार क्षेत्रामध्ये कायदे करतात. संघ सूचीतील एकूण 99 विषयावरती कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि राज्य सूचीतील एकूण 61 विषयावरती कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे आणि समवर्ती सूचीतील एकूण 52 विषयावरती कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला प्राप्त झालेले आहे. तर भारतीय संविधानामध्ये अशा प्रकारची तरतूद केलेली आहे की केंद्र सरकारला ज्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार आहे त्या विषयापुरतीच केंद्र सरकारची प्रशासकीय सत्ता ही कार्यरत असते आणि राज्य सरकारला ज्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार आहे त्या विषयावरतीच राज्य सरकारची प्रशासकीय सत्ता ही चालत असते. आणि जे समवर्ती सूची आहेत या समवर्ती सूचीतील विषयावरती कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघांनाही आहे. परंतु या समवर्ती सूचीतील विषयावरती जी प्रशासकीय सत्ता असते ही प्रशासकीय सत्ता ही राज्य सरकारची असते. परंतु एखाद्या समवर्ती सूचीवरती केंद्रानं कायदे केला आणि केंद्रानं त्या समवर्ती सूचीतील एखाद्या विषयावरती कायदा केल्यानंतर त्या कायद्याची कार्यवाही केंद्र सरकारनेच करावी अशा प्रकारची तरतूद केली असेल किंवा संविधानामध्ये तशा प्रकारची तरतूद जर असेल तर तशा प्रकारची कारवाई केंद्र सरकारच करत असते. तर आता आपण पुढील मुद्द्याच्या आधारावर केंद्र आणि राज्य यांचे प्रशासकीय संबंध पाहू. आता पाहू आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे प्रशासकीय संबंध यांच्या प्रशासकीय संबंधाच्या बाबत भारतीय संविधानात कोणत्या तरतुदी आहेत. पहिला आहे घटक राज्य सरकारांना मार्गदर्शन करणे. भारतीय संविधानातील 256 कलमाच्या अंतर्गत संसदेने केलेला कायदा आणि ज्या राज्यांना तो कायदा लागू होतो अशा राज्यांना त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावे तर त्या संदर्भात राज्य सरकारना मार्गदर्शन आणि आदेश देण्याचं काम केंद्र सरकार करत असते. आणि केंद्र सरकारनं केलेला कायदा किंवा केंद्र सरकारनं म्हणजे कार्यकारी मंडळानं घेतलेले निर्णय किंवा एखादी ठरवलेलं धोरण किंवा नीती त्या नीतीची अंमलबजावणी करताना किंवा त्या धोरणाची किंवा त्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना राज्य सरकारची जे प्रशासकीय नौकर वर्ग आहेत या प्रशासकीय नौकर वर्गाचा कुठल्या प्रकारचा त्यांना अडथळा निर्माण होणार नाही आणि त्या प्रशासकीय नौकर वर्ग कशा पद्धतीनं कार्य करेल या संदर्भात राज्य सरकारनं आदेश आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केंद्र सरकार करत असते. दुसरं तरतूद आहे की केंद्र सरकारची कार्य म्हणजे केंद्र सरकारची कार्य घटक राज्यावर सोपवणे. आता केंद्र सरकार आपले कोणतेही कार्य घटक राज्यावर सोपवू शकते म्हणजे कुठल्या विशिष्ट अटीवर आपले कार्य सोपवू शकते की कुठल्याही विनाशर्त किंवा कुठली अट न ठेवता केंद्र सरकार आपली काही कार्य राज्य सरकारवर सोपवत असते. आता ही कार्य राज्य सरकारवर सोपवल्यानंतर ती कार्य पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला जो काही खर्च लागेल त्या खर्चाची तरतूद केंद्र सरकारी करत असते. परंतु या खर्चाच्या संदर्भात जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात जर वादविवाद जर झाला तर या वादविवादाचं निवारण करण्याची एक लवाद नियुक्त केला जात असते आणि या लवादाच्या माध्यमातून या वादविवादाचं निवारण करण्यात येत असते. तिसरी तरतूद आहे पाण्यासंबंधीचे तंटी किंवा राज्यात समन्वय. कारण भारतातल्या अशा अनेक नद्या आहेत की त्या नद्या अनेक अशा नद्या आहेत की त्या नद्या एकापेक्षा अनेक राज्यातून वाहतात आणि त्यामुळे त्या नद्याचं पाणी कोणत्या राज्याने किती आणि केव्हा घ्यायचं या संदर्भात अनेक राज्यांमध्ये वादविवाद होत असतात. अशा पाण्यासंबंधीच्या
तंट्याचं किंवा वादाचं निवारण करण्याचं काम केंद्र सरकार करत असते. अशा वादाचं निवारण सुद्धा लवादाच्या माध्यमातून केला जात असते. जसं उदाहरण भारतातील जे कृष्णा नदी आहेत, या कृष्णा नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यांमधून वाहते. त्यामुळं या तिन्ही राज्यांमुळं त्या नदीचं पाणी कोणत्या राज्याने किती घ्यायचं त्या संदर्भात अनेक वेळा वादविवाद झालेले आहेत. त्यामुळं अशा वादविवादाचं निवारण करण्याचं कार्य केंद्र सरकार करत असते. त्यामुळं त्याच पद्धतीनं अनेक राज्याच्या सीमा ह्या अनेक राज्याशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे सीमावादाचा सुद्धा प्रश्न निर्माण होत असतो. अशा म्हणजे राज्या सीमावादावरून सुद्धा संघर्ष निर्माण होते. अशा वादविवादाचं आणि संघर्षाचं निवारण करण्याचं काम सुद्धा राज्यात समन्वय घडून आणत असते आणि याच्यातून अशा वादविवादाचं निवारण करण्याचं काम सुद्धा केंद्र सरकार करत असते. नंतरची तरतूद आहे अखिल भारतीय नोकरी आणि अखिल भारतीय नोकरी यांची तरतूद. म्हणजे भारतीय संविधानामध्ये काही तरतुदी म्हणजे काही प्रशासकीय व्यवस्था अशा आहेत, ह्या म्हणजे केंद्र सरकारची प्रशासकीय व्यवस्था वेगळी आहे आणि राज्य सरकारची प्रशासकीय व्यवस्था वेगळी आहे. केंद्र सरकारची सनदी नोकरवर्ग हा वेगळा आहे आणि त्यांची नियुक्ती आणि भरती करण्याचं काम हा केंद्र सरकार करत असते. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग हा केंद्र सरकारच्या नियंत्रणामध्ये असते आणि प्रत्येक राज्याचा राज्य लोकसेवा जो आयोग असते हा राज्य लोकसेवा आयोग त्या घटक राज्यामध्ये काम करत असतो. म्हणजे त्या नोकरवर्गाची भरती प्रक्रिया नियुक्ती करण्याचं काम हे राज्य लोकसेवा आयोग करत असते. परंतु काही प्रशासकीय व्यवस्था अशा आहेत की या प्रशासकीय व्यवस्था दोन्ही सरकारला ह्या सारख्याच प्रमाणात लागत असतात. तर भारतीय संविधानाच्या जे 312 कलम आहे या 312 कलमाच्या अंतर्गत अशा सामायिक प्रशासकीय म्हणजे सामायिक नोकरवर्गाची भरती करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार एकत्र करत असते. जसं उदाहरण भारतीय प्रशासकीय सेवा आहेत, भारतीय पोलीस सेवा आहेत आणि भारतीय वन सेवा आहेत. या तिन्ही सेवा भारत सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या सारख्या प्रमाणात लागत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या सनदी नोकरवर्गाची भरती दोन्ही सरकार संयुक्त पद्धतीने करत असतात. तर ह्या भारतीय संविधानातील या तरतुदी आहेत, या तरतुदीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या प्रशासकीय संबंध आपल्याला दिसून येतो. नंतरच्या टॉपिक मध्ये आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा आर्थिक संबंध पाहू.